क्वालिटी काय विषय नाही. हा पैसे पण लय क्वालिटी. व्हिडिओ करून काहीतरी बोलायची येवायला लागले. काय झालं प्राइस आता चिप इनबॉ काय घेण्याचा इरादा आहे ना आपला. त्यासाठी चालू बरं ही काय आहे एफएमचं शॉर्ट काढणं असतं बरोबर काढा त्याला ऑक्स मध्ये डायरेक्ट आपण केबल दिसते ना ऑक्स केबल. तरी साऊंड बार कोणाला पाहिजे असेल साई मोबाईल शॉपी पलूस मिनाष्टाची शेजारी एक नंबर क्वालिटी असा केडीएम कंपनीचा बघू शकता तुम्ही. ओरिजिनल ब्रँड ओनली केडीएम तुम्हाला भेटून जाईल इथं. तर इनबॉज आमच्या फॅब्रिकेशन शॉपमध्ये लागणार आहे. तिथं कामगारांसाठी करमणूक काय नाही म्हणून आपलं साऊंड बार घेऊन चालली ते. माईक घेऊन आता काय लावण्या म्हणता. त्यांच्या कामगारासाठी खास गाणे ऐकण्यासाठी हा साऊंड बार घेतलेला आहे. आणि आमच्या ॲक्शन व्हिडिओसाठी हा साऊंड बार लागणारच होता. आणि ह्याला माईक सिस्टीम पण आहे इथं तुम्ही बघू शकता. माईक सिस्टीम आहे ह्याला. माईक सिस्टीम आहे USB सिस्टीम आहे ब्लूटूथ सिस्टीम आहे. आणि एक नंबर अशी क्वालिटी आहे. आणि पैसे पण डन झाले. युवराज भाऊ पण आमचे बंद करून चालले जाता आणि आम्ही पण चाललो घरी. तर डाटा ट्रान्सफर करायला मला PC ला ते पण दाखवतो मस्त 9.2 PC डाटा ट्रान्सफर. चला तर फायनल आमचं घेतलेलं आहे. चला घ्या आता इनबॉ. चला तर आम्ही आता गाडीकडे चाललेलो आहे. पलूसचं सगळं वाजले 9:30 आणि अशा तऱ्हेने आमची पार्टी आता इनबॉ चायनीज देणार आहे. त्यामुळे चायनीजच्या गाड्या जाणार आहे पहिला. तर गाडीत आता बसतो मस्तपैकी. आणि इनबॉ कुठल्या चायनीजच्या गाड्याकडे तर कुठल्या चायनीजच्या गाड्याकडे जायला सुरबेल जाऊया. बंद आहे का बंद झालं असेल आता. वाजले किती चालू आहे का क्वालिटी इथं त्यापेक्षा आपण मागल्या वेळेला खाल्लेलं तिथं कुठं हा मागल्या कुठं खाल्लं लास्ट टाइम आपण स्टँड पास खाल्लं नाही का. 30 रुपये चालू आहे की सर्व्हिस काय नाही एवढी क्वालिटी तिथं. ते साबणाचा वास येतोय ती नवं. कुठं जायचं आपण लास्ट टाइम खाल्ली चांगलं होती राव. कुठं खाल्लं होतं स्टँड पास आपल्या नाही ना का मग तिकडे हायवे चालू असेल पुढं तिकडे पण क्वालिटी आहे. अशा तऱ्हेने आम्ही चाललेलो आहे चायनीज खायला. साऊंड बार घेतल्याबद्दल इनबॉ आम्हाला द्यावं पार्टी. काय विषयच नाही. वरच्यावर असं काय ते खरेदी आमची आसपास राहत्या. तर तुम्हाला पुलच दाखवतो थांबा. काच पुसचिला नाही काच किती घाण झाली हा. उद्या पुसायचं सकाळ बरे पुसणार आहे होता. शिस्तात या कुणाला द्यायचीला ओढवचीला. पलूस सगळं सुमसाम झालेला आहे. बघा सगळं बंद झालेलं आहे आता. हा काय मिळेल काय काय प्राईस नाही मग काय आहे मग अवेलेबल काय अवघड झाली सिस्टीम. चला स्टँड पैसे चांगलं मिळतंय हो. फायनली तर आम्ही आलतो अपेक्षा नाही क्वालिटी आहे म्हणून पण ह्याने बंद केलेलं आहे आता. काय आता अवघड लावडं टायमिंग पण तर झालेलं आहे. लय अपेक्षा असं खूप अपेक्षा घेऊन आम्ही चायनीज पैसे आलो होतो पण काय बंद केलं त्यानं मूड ऑफ झाला आहे माझा तर पर्सनली. कारण क्वालिटी होती चायनीज इथं थोडं पण आहे चायनीज क्वालिटी. आता बघतो ती तर चालू आहे का. फायनली आम्हाला सांडेगावडे फाट्यावर आदित्य चायनीज म्हणून क्वालिटी असं आमच्या मित्राचंच आहे. तर बघू शकता तुम्ही सचिन पवार यांचं नवीन इथं चालू केलं आहे चायनीज सेंटर. सचिन भाऊ कुठं आहे सचिन भाऊ बरं काय ते इनबॉज एंट्री पाहिजे तुम्हाला. आणि या लवकर हा या लवकर. एंट्री आता रील्स मध्ये एंट्री असते काय ब्लॉग मध्ये. और क्या क्या है खाने में राइस नूडल्स है क्या मंचूरियन है ट्रिपल राइस है का क्वालिटी आपण हां. तर आम्ही ह्या कार्यकर्त्याला ऑर्डर दिली आहे ट्रिपल राईस 2. आणि टाइमपाससाठी इनबॉला भूका लागले ज्यामध्ये त्यामुळे टाइमपास इनबॉल तडपा लागले बा टाइमपाससाठी. सचिन भाऊ किधर गए मैंने मुंबई गए क्या घर में क्या. तुम्हाला दाखवतो ट्रिपल राईस कसा बनतो ते बघू शकता तुम्ही.
आप कहाँ से हो? नेपाल? अरे यार, आप भी नेपाल से हो गया? हाँ, नेपाल में क्या फेमस है? हाँ, नहीं गया? कितने साल हो गए नेपाल में? 2 साल हो गया। इधर है अभी? अभी क्या बना रहे हो? सूप बना रहे हो? हाँ, याची तयारी चालू आहे बघा सूपची आमच्या. चिकन गाठलेलं आहे हिने आणि इथं इनबॉला तोंडाला पाणी सुटायला लागले बघून. तरी तुम्ही बघू शकताय सचिन पवार यांचा आहे, हे माझे मित्रच आहेत. आणि इथं त्यांचं आधी पलूसमध्ये होतं चायनीज सेंटर असं, आणि इथं शिफ्ट केलं सांडेगोडे फाट्यावर. 1 नंबर क्वालिटी असं आहे, इथं माणसं पण 1 नंबर आहे इथं, आणि प्रायव्हसी पण आहे अशी फॅमिलीसाठी म्हणा वगैरे, मित्र ही वगैरे इथं पार्टी वगैरे करणार असला तर तुम्ही येऊ शकता, काही विषय नाही एवढा. सचिन भाऊ नाहीत आता, येतील ते पण थोड्या वेळात, त्यांना पण दाखवतो मालक कोण आहे ते. आहे ना भाऊ, काहीतरी बोला की राव, काय तुम्ही मोकच जायचा काय का भुका आले तुझे? हा हा, चिकनच आहे ना? त्याला काय मसाला लावून ठेवताय का? मराठी येते का नाही? ज्यादा नहीं आती मराठी. नेपाल में जॉब वगैरह नहीं रहते क्या? काम वगैरह नहीं रहता? हाँ, ऐसा है क्या? तरी नेपाळहून आली इकडं कामाला महाराष्ट्रात आपल्या भारतात, आणि कमी वयाचीच पोर दिसते ती, आहे नाही ना बा? वय जास्त आहे. वय जास्त आहे दिसून येत नाही. बोला आले तिकडे गप्पा मारायला, आणि क्वालिटी असं आधी ते चायनीज सेंटर इथं आहे, क्वालिटी पण आहे यांची, आणि गर्दी वगैरे काय नाही आत्ता गेस्टली. तेव्हापासून हा मोठा असा हायवे झाला आहे, तेव्हापासून पलूस ही खूप डेव्हलप झालं आहे आमचा. आणि पलूसमध्ये जो तो आपला बिझनेस स्टार्टअप चालू करला आहे नवीन असा, त्यामुळं पलूस एक्सपेन्सिव्ह झालं आहे, आणि हाय क्वालिटी असं, म्हणजे पुण्यात कसं बाणेर बोला आले तिकडे गप्पा मारायला, आणि क्वालिटी असं आधी ते चायनीज सेंटर इथं आहे, क्वालिटी पण आहे यांची, आणि गर्दी वगैरे काय नाही आत्ता गेस्टली. तेव्हापासून हा मोठा असा हायवे झाला आहे, तेव्हापासून पलूस ही खूप डेव्हलप झालं आहे आमचा. आणि पलूसमध्ये जो तो आपला बिझनेस स्टार्टअप चालू करला आहे नवीन असा, त्यामुळं पलूस एक्सपेन्सिव्ह झालं आहे, आणि हाय क्वालिटी असं, म्हणजे पुण्यात कसं बाणेर सूप कार्यकर्त्याला आणून ठेवलेला आहे आम्हाला. क्वालिटी असं सूप बॉब करा चालू. तर फायनल असा टिप्पर राईस आमचा आलेला आहे, आणि त्यासोबत चटणी आणि नूडल्स पण जास्त आले. माणूस काय आमचा थटना भुका आले, त्यामुळं काय संपला विषय का हलगडा लागलाय सगळं. चिकन सूप माझ्या खूप आवडतं, चिकन सूप आहे असं. तुम्हाला पण चिकन सूप आवडते का ट्रिपल राईस? आणि चायनीजमध्ये मला काय आवडतं ते तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही सांगा, आणि काय विषय नाही. तर फायनली खाऊन झालेलं आहे आमचं, संपलं तरी पण स्नॅक खायला लागले ना भाऊ. बस की आता चला की. आमच्याकडं चायनीज सेंटर वगैरे सगळं चालू आहे. गव्हर्नमेंटचे मिळेल, चिकन राईस मिळेल, चिकन राईस मिळेल, तंदुरी मिळेल, आणि आपले चिकन मसाल्यांचे बिर्याणी मिळेल. हात खाली घ्या पहिला, हात खाली घ्या तुम्ही. झाली का आता? आणि प्रायव्हसी वगैरे काय, फॅमिली वगैरे काय सांगा की. आवश्यकता भेट द्या. आणि पत्ता सांगा, मेन मुद्दा पत्ता सांगा. चायनीज सेंटर, हा पत्ता सांगेवाडी कॉर्नर, पाटील वाडा. हा पहिला होता जुना पाटील वाडा, हा या शेजारी चायनीज सेंटर. ओके ओके. आणि फॅमिलीसाठी पण खास सोय आहे, तुम्ही पण भेट देऊन जावा. आणि क्वालिटी असं आधी चायनीज सेंटर फेमस आहे पलूस तालुक्यात, आधी तिथं होतं, त्यातून आता इकडं आपलं शिफ्टिंग झालेलं आहे सांडेवाडी फाट्यावर. तरी तुम्ही येऊन इथं विजिट देऊन क्वालिटी बघू शकता. आणि